हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सकाळी आज सुरुवात झाली पोह्यांच्या नाश्त्याने. खूप दिवस झाले पोहे खाल्ले नव्हते म्हणून मी आज नाश्त्याला पोहेच केले. त्यानंतर मी रोल मागवला होता. मला ना फर्निचर माझं रेड कलरचं अजिबात आवडत नाही. सो इथे कृष्णाईचे पप्पा आणि यश मला हेल्प करत होते ते कव्हर अप करायसाठी. चेंज तर नाही करू शकत फर्निचर, तो रोलच मी लावून घेतला. त्यानंतर परत एक मला पार्सल रिसीव्ह झालं होतं Meeshoकडून. आपण बाहेर गेलो ना, लहान मुलांसाठी सॉस वगैरे काही घेऊन जायचं असलं ना, तर हे खूप युजफुल येतात. तर छोट्या-छोट्या डब्यांमध्ये सॉस टाका आणि ते इकडे-तिकडे पडतं त्यापेक्षा ह्याच्यातच सॉस भरायचा आणि बॉटलच न्यायची सोबत. त्यानंतर जेवण वगैरे झालं, आराम वगैरे करून झाला, संध्याकाळी चहा पिली. त्यानंतर मी आज केली होती फोडणीची थुली. सो हे होतं मी मागवलेलं थुलीचं पॅकेट. ते आधी ड्राय रोस्ट करून घेतली छान थुली. ते ड्राय रोस्ट होत होतं तोपर्यंत एका बाउलमध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ भिजवून ठेवली आणि मग त्याच्यासाठी कट करून घेतलेलं साहित्य म्हणजे अनियन, टमाटा, अ, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता जे इन्ग्रीडियंट्स आपल्याला टाकायचे असतात ना, ते जे आपण फोडणीच्या खिचडीत मेनली टाकतो ना, तेच इथे टाकायचं असतं. सगळं ते रोस्ट करून घेतलं, तेलामध्ये फ्राय करून घेतलं, की त्याच्यामध्ये मग मसाला टाकायचा. हळद, चटणी, गरम मसाला, धने पावडर वगैरे. जसं आपण फोडणीची खिचडी करतो ना, एक्झॅक्टली त्याच टाइपमध्ये. ह्याचे 2 टाइप करता येतात. साधी पण करता येते आणि एक फोडणीची. मला फोडणीची आवडते आमच्याकडे सगळ्यांना, सो ही तशीच केली. कन्सिस्टन्सी आपणच ठरवून घ्यायची, की किती पातळ किंवा घट्ट तुम्हाला पाहिजेल आहे. मला ती पातळच आवडते म्हणून मी पातळच करते. सो जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग अन्नू अशीच बसलेली होतो आम्ही. मग ठरवलं, की चल मी तुझा मेकअप करून देते. माझ्याकडे एवढे प्रॉडक्ट तर नाहीये, पण जेवढे आहे तेवढे सफिशियंट होते मेकअप करायसाठी. सो मी तिचा असा मेकअप करून दिला होता. छान झाला होता मिनिमल मेकअप. तर ट्राय करत होती मी फर्स्ट टाईम. त्यानंतर तिचा मेकअप करत होती. मग माझ्याकडे जेवढे लिप लायनर होते मी ते सगळ्यांना मी यूज करत असते अधून सो मी त्यांना शार्प वगैरे करून घेतलं. सो आजचा दिवस होता असा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.